केजीएफ चित्रपटात एक डायलॉग आहे की सबसे बडी योद्धा माँ होती है. तर याबद्दलच एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. माथेरानच्या डोंगराच्या खाली एक गाव आहे ज्याला म्हणतात नाण्याचा माळ. जिथे एक जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि ती शाळा आधी गोठ्यात वगैरे भरायची, पण त्या लोकांनी नंतर पैसे वगैरे काढून तिथे एक छोटीशी चाळ टाईप शाळा बांधली. आता त्या शाळेत बसायला मुलांना बेंच नव्हते, त्यामुळे आम्ही ठरवलं की त्या मुलांना बेंच द्यायचे. आम्ही पैसे जमा केले, बेंच सुद्धा घेतले विकत आणि ती शाळा ॲक्च्युली डोंगरावरती आहे, ते गावच डोंगरावरती आहे, त्यामुळे आम्ही त्या गावाच्या डोंगराच्या पायथ्याखालती ती बेंच आणून ठेवले. तर आमच्याकडे मोठा प्रश्न होता की ते बेंच वर कसे घेऊन जायचे, कारण की ते गाडी वगैरे तर वरती जात नव्हती, कोणतीच टेम्पो वगैरे, कारण की रस्ता एकदमच खराब आहे. आणि म्हटलं कोणाला तरी मजुरी वगैरे देऊन हे बेंच वरती नेता येतील. पण त्या शाळेतल्या मुलांच्या आयांनी हा डिसिजन घेतला की ते बेंच आम्ही वर घेऊन जाणार. आणि लिटरली ते बेंच म्हणजे हेवी असतात बेंच, कारण की आम्ही दोघं दोघं एक बेंच उचलू शकत होतो. पण त्या आयांनी ते बेंच एका एका आईने एक एक बेंच डोक्यावर घेतला आणि ते शाळेपर्यंत घेऊन गेल्या. तर आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आपली आई आता आज काय करू शकते हे आम्हाला तिथे दिसून आलं. म्हणजे ज्या ठिकाणी 40 मिनिटं आम्ही आमच्या रिकाम्या हाताने चढून सुद्धा आम्हाला दम लागला होता, त्याच ठिकाणी या सगळ्या स्त्रिया होत्या, त्या डोक्यावर बेंच घेऊन ह्या वरती त्या डोंगरावर चालत गेल्या होत्या. हा व्हिडिओ जेव्हा मी पाहिला ना पहिल्यांदा, म्हणजे या आईंचा की या बेंचवरती घेऊन जात आहेत, तेव्हा सगळ्यात पहिलं माझ्या डोक्यात तो केजीएफ मधला डायलॉगच आला की सबसे बडी योद्धा माँ होती है.